श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. चैत्र नवरात्रीच्या कन्यापूजनात मुलीला चुकून खाऊ घालू नका या दोन गोष्टी, नाहीतर नवरात्री उद्ध्वस्त होईल. चैत्र नवरात्रीचा शुभ सण सुरू आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्री हा 9 दिवसांचा सण आहे, जेव्हा प्रत्येक दिवशी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धदात्री ही ती 3 आहेत. या दिवशी भक्त उपवास करतात आणि देवी दुर्गेची पूजा करतात. अशा परिस्थितीत यावेळी चैत्र नवरात्री 19 मार्च रोजी सुरू झाली आणि 27 मार्च रोजी संपेल. पण मित्रांनो, नवरात्री संपल्यानंतर कन्यापूजन केले जाते आणि तुम्ही कन्यापूजनही केलेच पाहिजे. अशा परिस्थितीत जर कोणी अष्टमीला कन्यापूजन करते, तर कोणी ते नवमीच्या दिवशी करते. कारण मित्रांनो, नवरात्रीत कन्यापूजनाचे विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत मित्रांनो, तुम्ही नवरात्रीत उपवास केला असेल किंवा नसेल तरी कन्यापूजन अवश्य करा. कारण जोपर्यंत तुम्ही कन्यापूजन करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पूजा आणि उपवासाचे फळ मिळणार नाही आणि तुम्हाला दुर्गा मातेची कृपा देखील मिळणार नाही, ज्यामुळे तुमची नवरात्री उद्ध्वस्त होऊ शकते आणि तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते. अशा परिस्थितीत भाऊ, बहीण आणि मुलींची पूजा करणे खूप महत्त्वाचे आणि शुभ आहे आणि ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. तसेच कन्यापूजेच्या दिवशी दुर्गा मातेची पूजा केल्यानंतर आणि 9 मुलींना दूध पाजल्यानंतर उपवास केला जातो आणि हे देखील तुम्हाला कळेल. याशिवाय चैत्र नवरात्री कन्याभोजनमध्ये 12 वर्षाखालील मुलींना आईचे रूप म्हणून अन्न खाण्यासाठी आमंत्रित केले जाते. असे मानले जाते की कन्याभोजनात येणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावर जर आनंदाची आणि समाधानाची भावना दिसली, तर राणी माता तुमच्यावर प्रसन्न झाली आहे असे वाटते. माता राणी तुमच्या पूजेच्या मजकुराने खूप प्रसन्न झाली आहे आणि तिने तुमच्या पूजेचा मजकूर स्वीकारला आहे. याशिवाय 9 दिवस उपवास केल्यानंतर अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींची पूजा केली जाते आणि त्यांना अन्न दिले जाते आणि उपवास केला जातो. असे मानले जाते की नवरात्रीच्या उपवासाचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मुलीला अष्टमी आणि नवमी तिथीला खऱ्या मनाने खायला दिले जाते. कारण मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी या तारखा नवरात्रीचे शेवटचे 2 दिवस असतात, ज्यांचे खूप विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गा मातेच्या 8व्या रूपांची पूजा केली जाते. मुलीला अन्न दिले जाते. याशिवाय नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला उपवास करण्यापूर्वी कोणताही भाऊ किंवा बहीण 9 मुली आणि 1 मुलाला अन्न देते असे म्हटले जाते. मुलींची पूजा केली जाते. आई राणी तिच्या रात्री जहाजावर घालवते. दुःख आणि वेदना आयुष्यातून नाहीशा होतात. 7व्या आकाशावर नशीब असते आणि जीवनातील घटनाही टाळल्या जातात. त्या भक्ताला आयुष्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागत आहे. पैसा असो, आरोग्य असो किंवा कर्ज असो, ही एक अशी समस्या आहे जी तुम्हाला रात्री जागे ठेवते. मग ते वैवाहिक कलह असो किंवा वैवाहिक कलह. म्हणून फक्त अष्टमी आणि नवमीच्याच दिवशी, ज्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करतात, त्या दिवशी कन्यापूजन केल्याने या समस्या आयुष्यातून संपतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होते. तसेच मित्रांनो, 100 पैकी 99 लोक कन्यापूजन नक्कीच करतात, पण कन्यापूजनेच्या दिवशी मुलीला दूध पाजताना काही नियम लक्षात ठेवले पाहिजे. जर तुम्ही या दिवशी एखादी छोटीशी चूक केली तर तुमच्या नवरात्रीची फळे नष्ट होऊ शकतात. तुमची ही चूक माता दुर्गेची कृपा हिरावून घेऊ शकते, जेणेकरून माता दुर्गा तुमच्या घराच्या दारातून परत येऊ शकेल. होय मित्रांनो, अशाच काही गोष्टींचे वर्णन शास्त्रामध्ये केले गेले आहे. होय मित्रांनो, जरी ते विसरले तरी कन्यापूजनाच्या दिवशी मुलीला चुकून देऊ नये. इच्छा पूर्ण होत नाही. घरात पूर्वीप्रमाणेच भांडणे होती.
खूप मेहनत केल्यानंतरही तुम्हाला यश मिळणार नाही. घरात भूक आणि तहान आहे. जर दिवसभर घरात कलह असेल तर तुमची ही चूक या सगळ्यांचे कारण बनते. कारण बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट खूप अशुभ आहे आणि दुर्दैवाचे आमंत्रण असल्यासारखे आहे. विचारात घेतले जाते. चैत्र नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजनाच्या वेळी जर चुकून ही गोष्ट मुलीला दिली गेली, तर त्या व्यक्तीचा आनंद आणि सौभाग्य दुर्दैवात बदलते. पैशाचा ओघ थांबतो. तुम्ही जे काम करण्याचा विचार कराल त्यात अडथळे येतील. पण काळजी करू नका. आजच्या व्हिडिओची मुख्य संकल्पना अशी आहे की चैत्र नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन केले जाईल. त्या दिवशी मुलीला काय खाऊ नये हे देऊ नये, जेणेकरून दुर्गा मातेची कृपा प्राप्त होईल आणि नवरात्री पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. तसेच कन्यापूजनाच्या दिवशी मुलीला काय खायला द्यावे याबद्दल तुम्हाला सांगितले जाईल. क्रमांक 4. टोकदार किंवा धारदार वस्तू. मित्रांनो, कन्यापूजेच्या वेळी वधूला चाकू, कात्री, सुया आणि इतर धारदार वस्तू देऊ नयेत आणि तुम्ही देखील संपूर्ण नवरात्रीत ही वस्तू खरेदी करू नये, कारण ही प्राचीन काळापासून अशुभ मानली जाते. पण ह्याकडे विशेष लक्ष द्या. जेव्हा तुम्ही कन्यापूजन कराल तेव्हा स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. स्वच्छतेची काळजी घ्या, कारण जिथे स्वच्छता आणि शुद्धता नाही तिथे दुर्गा माता राहत नाही. 5व्या क्रमांकाचे घड्याळ. घड्याळ ही एक वस्तू आहे जी वेळ दर्शवते. 100 पैकी 99 लोकांच्या हातात घड्याळ असते आणि एखाद्या घड्याळ भेट देणे हा देखील एक छंद बनला आहे. एखाद्याला त्याच्या वाढदिवसादिवशी एक घड्याळ भेट द्या. एखाद्याच्या वाढदिवसासाठी भेटवस्तू. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कन्यापूजन करता तेव्हा नवरात्रीत मुलीला घड्याळ देणे हे दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखे असते. आपण पाहिले आहे की कन्यापूजनाच्या वेळी जेव्हा अनेक भक्त मुलीला निरोप देतात तेव्हा ते तिला भेट म्हणून एक घड्याळ देतात. पण असे केल्याने तुमचा वेळ वाया जाईल. यामुळे घराच्या विकासावर परिणाम होईल. जीवनात नकारात्मक ऊर्जा असते. क्रमांक 6. अत्तर. होय भक्तांनो, अत्तर जो सुगंधासाठी वापरला जातो. पण मी सांगू इच्छिते की कन्यापूजनाच्या वेळी कोणत्याही मुलीला परफ्यूम देखील देऊ नये, कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही ती देता त्यांची नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते, ज्यामुळे घरात विनाकारण भांडणे होतात. नशीब कमकुवत आहे. संपत्तीचा समृद्धीवर परिणाम होतो आणि जीवनातील आरोग्याच्या समस्या मानसिक तणाव निर्माण करतात. या प्रकरणात लक्ष द्या. तर मित्रांनो, चैत्र नवरात्रीच्या कन्यापूजनाच्या वेळी मुलीला ही गोष्ट अजिबात देऊ नये, अन्यथा नवरात्रीची फळे निष्फळ ठरतात आणि तुम्ही सद्गुणांऐवजी पापाचा भाग बनता. चला, आता तुम्हाला सांगूया की चैत्र नवरात्रीच्या कन्यापूजनाच्या वेळी मुलीला काय खायला द्यावे, जेणेकरून कन्यापूजन करण्याचे पूर्ण फळ मिळेल. परंतु जर तुम्हाला अद्याप व्हिडिओ आवडला नसेल तर तो नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला क्रमांक म्हणजे संपूर्ण प्रिय भक्तांना संपूर्ण काळा चण्याचा हलवा हा अनिवार्य आहे. शतकानुशतके अशी परंपरा आहे की कन्यापूजनाच्या वेळी मुलीला संपूर्ण हरभरा खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत कन्यापूजेच्या वेळी तुम्ही मुलीला संपूर्ण हरभरा चणे पाजले पाहिजे आणि ती शुद्ध असली पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी कन्यापूजन करता त्याचप्रमाणे सकाळी एक संपूर्ण हलवा तयार करा आणि तो मुलीला खाऊ घाला. ते संध्याकाळी करू नका, अन्यथा असे करणे तुमच्यासाठी खूप दुर्दैवी असेल. क्रमांक 2. होय भक्तांनो, पानाला सामान्य समजू नये, कारण तो देवतेचा सर्वात प्रिय भोग आहे आणि तो विशेषतः पूजापठणात वापरला जातो. याचा वापर केल्याने पूजेच्या ग्रंथांचे महत्त्व आणखीन वाढते. अशा परिस्थितीत मित्रांनो, शक्य असल्यास कन्यापूजनात तुम्ही मुलीला पानही पाजू शकता. असे करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, ज्यामुळे तुमचे नशीब बळकट होईल.
रखडलेल्या कामांना गती मिळेल. नात्यांमध्ये गोडवा राहील. जर तुमच्या नात्यात कटुता असेल, तर कोणत्याही कारणाशिवाय भांडणे होत असतील, तर तुम्ही दुर्गा मातेला श्रद्धेने पान अर्पण करावे. कन्यापूजेच्या दिवशी मुलीला देखील खायला दिले पाहिजे. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल, कुटुंबात प्रेम राहील. पण तुम्ही घेत असलेले पेय तंबाखूचे नसावे, हे लक्षात ठेवा. अन्यथा तुमची ही छोटीशी चूक माता लक्ष्मीला क्रोधित करू शकते, ज्यामुळे तुम्हाला दुर्गा मातेच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल आणि तुमच्या उपासनेचे फळ व्यर्थ जाईल आणि तुमच्या आयुष्यातील सद्गुणही नष्ट होऊ शकतात. याकडे आपण विशेष लक्ष देण्याची गरज आहे. क्रमांक 3. नारळ. प्रिय भक्तांनो, नारळ, ज्याला श्रीफळ असेही म्हणतात, हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि विशेषतः शुभ कार्यात वापरले जाते. अशा परिस्थितीत कन्यापूजेच्या वेळी तुम्ही नारळही अर्पण करायला हवा. अशा परिस्थितीत तुम्ही आधी ते दुर्गा मातेला अर्पण करावे आणि नंतर सर्व मुलींना त्याचा प्रसाद वितरित करावा. पण हे लक्षात ठेवा की नारळ पाण्यासोबत घ्या. कोरड्या नारळाचे सेवन करू नका. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही मुलीला नारळ पाजाल, तेव्हा तुमच्या घरात दुर्गा मातेचे तसेच लक्ष्मी मातेचे कायमचे निवासस्थान होईल, ज्यामुळे घरात शांतता राहील, व्यवसाय चांगला होईल आणि रखडलेले पैसे परत मिळतील. 4था क्रमांक. चैत्र नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी कन्यापूजनेच्या दिवशी केळी पाजणारे प्रिय भक्त खूप शुभ आणि फलदायी मानले जातात. कारण केळी हे एक सात्विक, शुद्ध आणि ऊर्जा देणारे फळ आहे, जे सहज पचते आणि लहान मुलांसाठी देखील सुरक्षित आहे. धार्मिक श्रद्धांनुसार केळी हे समृद्धी, आनंद आणि समाधानाचे प्रतीक आहे. त्यामुळे मुलींना प्रसाद म्हणून हे देणे खूप फायदेशीर मानले जाते. पण लक्षात ठेवा की केळी ताजी, पिकलेली आणि डाग नसलेली असावी, जेणेकरून मुलींना चांगली आणि स्वच्छ फळे मिळतील. असे केल्याने तुम्हाला दुर्गा मातेचा तसेच भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळेल. ही वनस्पती भगवान विष्णूला खूप प्रिय आहे, त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आरोग्य चांगले राहील आणि मानसिक तणाव दूर होईल. त्यामुळे प्रिय भक्तांनो, ही गोष्ट होती की कन्यापूजनाच्या वेळी तुम्हाला दूध पाजल्याने नवरात्रीच्या काळात पूजा आणि उपवासाची परिपूर्तता प्राप्त होते आणि जीवनात आनंद, समृद्धी आणि शुभ फळे प्राप्त होतात. तर बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.